ड्युराशाईन कलर कोटेड स्टील शीट्स, घराला ठेवी एकदम कूल। केंद्रानं कोरोनाची परिस्थिती योग्य रीतीने हाताळली नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची टीका। संपूर्ण लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचा दावा। राज्यावर पुढचे 5 दिवस अवकाळीचं सावट, येत्या 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता। परभणीत पेट्रोलच्या किमतीनं पार केली 100, पेट्रोल 100 रुपये तर डिझेल पोहोचलं 89 रुपये 78 पैशांवर। मार्चच्या शिष्टमंडळानं घेतली राज ठाकरेंची भेट, थकीत वेतनवाढीचा प्रश्न सोडवण्याची मागणी, राज ठाकरे घेणार राजेश टोपेंची भेट। आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलं तसं बहुजनांचं पालकत्व स्वीकारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना बोचरं पत्र, मराठा आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप। 2024च्या राजकीय पटलावर काँग्रेस कुठे असेल, विरोधी पक्ष एकत्र लढल्यास नेतृत्व कोणी करावं, संजय राऊतांकडून रोखठोक सवाल। मोदी सरकारच्या एनबीसीसी कंपनीनं मनोराच्या पुनर्बांधणीची किंमत ठरवली, काँग्रेसचा गौप्यस्फोट, भाजपनं त्वरित माफी मागावी अशी मागणी। मुंबईतील रुग्णसंख्येचं चित्र आभासी, कोरोना मृत्यूची खरी आकडेवारी उजेडात आणा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र। उद्धव ठाकरे कोणतेही आभासी काम करत नाहीत, मुंबईत आकड्यांचा खेळ केला जात नाही, महापौर पेडणेकरांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता, शुक्लांच्या हैदराबादमधील घरी जाऊन मुंबई सायबर करणार चौकशी। परमवीर सिंगांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, भ्रष्टाचार, पैसे उकळल्याच्या 3 आरोपांची एसीबीकडून गोपनीय चौकशी सुरू, TV9 मराठीला सूत्रांची माहिती। तुरुंगातही कोरोना संसर्गाची भीती वाढली, मोठ्या प्रमाणात कैद्यांना सोडा, सुप्रीम कोर्टाचे आदेश। देशात कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच, 24 तासात 4092 कोरोना रुग्णांचा मृत्यू तर 4,03,738 नवे रुग्ण। राज्यात कोरोना कहरात नवं संकट, म्युकर मायकोसिसमुळे 8 जणांचे डोळे निकामी, 200 जणांवर उपचार सुरू, पीटीआयची माहिती। नाशिकमध्ये आज लसीकरण पूर्णतः बंद, तर पुण्यामध्ये 45 वर्षांपुढील वयोगटासाठी लसीकरण बंद। आता एक्सरे मधून कोरोनाचं काही मिनिटात निदान होणार, डीआरडीओकडून आत्मन सॉफ्टवेअरची निर्मिती। 15 मे नंतरही व्हॉट्सअप सुरूच राहणार, प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून व्हॉट्सअपची माघार। गरम पाणी प्यायल्यानं किंवा गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं कोरोनापासून बचाव होत नाही, आयक्यू माहितीवर विश्वास ठेवू नये, केंद्र सरकारचं आवाहन। कोरोना नियंत्रणासाठी योग्य नियोजन नाही, मोदी सरकारला चुका स्वीकाराव्या लागतील, जगप्रसिद्ध लॅन्सेट पत्रिकेनं टोचले मोदी सरकारचे कान। केंद्र सरकारनं आता तरी देशाची जाहीर माफी मागावी, लॅन्सेटच्या लेखानंतर पी चिदंबरम यांची मागणी।